हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय. तो म्हणजे असा की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून एकनाथराव शिंदे हे 40 आमदार घेऊन भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत आलेले आणि त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईच्या संदर्भात आजही प्रकरण सुरू आहे. 31 डिसेंबर पर्यंत निर्णय घ्यायचा आहे. एकनाथ शिंदे गट अडचणीत आहे का उद्धव ठाकरे गट अडचणीत आहे, हा प्रश्न राज्यामध्ये चर्चेला जात असताना आता आपल्या समोर एक नवी माहिती येते की विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर हे स्वतःच अडचणीत आलेले. होय, राहुल नार्वेकर हे अडचणीत आलेले. त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एक याचिका दाखल केली होती आणि एकनाथराव शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले जे आमदार आहेत शिवसेनेचे, यांनी पक्षादेश पाळला नाही म्हणून यांना अपात्र करा ही भूमिका त्यांनी त्यांच्याकडे लावून धरली होती. परंतु राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाकडे थोडं दुर्लक्ष केलं, ही प्रकरणाची टाळमटाळ केली आणि त्या संदर्भातला निर्णय घेतला नाही. विशेष म्हणजे निर्णयाला विलंब लावल्यामुळं उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण नेलं आणि सुप्रीम कोर्टानं या प्रकरणामध्ये सगळे कागदपत्र तपासल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर राहुल नार्वेकर यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की एकनाथ शिंदे गट हा जो पात्र अपात्रेचा तिढा आहे तो तुम्ही तात्काळ सोडवावा आणि त्याला एक ठराविक पिरियड त्यांनी दिला होता. याच कालावधीमध्ये राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु मित्रांनो, यासोबतच एकनाथराव शिंदे उद्धव ठाकरे यांना सोडून ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोबत गेले, मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस त्यांनी गटनेताही बदलला, प्रतोदही बदलला. परंतु सुप्रीम कोर्टानं ते दोन्हीही घटनाबाह्य ठरवलं, कायदाबाह्य ठरवलं आणि त्या तत्कालीन जे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी यांची सुद्धा त्यांनी कान उघडणी केली आणि विशेषतः राहुल नार्वेकर जे अध्यक्ष आहेत विधानसभेचे यांची सुद्धा कान उघडणी त्यांनी त्या ठिकाणी केली होती. मित्रांनो, हे सगळं प्रकरण घडलं. आता राहुल नार्वेकर काहीतरी निकाल देतील आणि एकनाथ शिंदे गट अपात्र होईल असं राज्यातल्या तमाम जनतेला वाटत होतं, कायदेतज्ञांना वाटत होतं, घटनातज्ञांना वाटत होतं. परंतु राहुल नार्वेकर यांनी वेळ वाढवून घेतला. विशेष म्हणजे कुठलाही निर्णय दिला नाही आणि दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर आता मात्र सुप्रीम कोर्टानं एकनाथ शिंदे गटाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी 31 डिसेंबर 2023 ही तारीख अंतिम केलेली आहे. म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत राहुल नार्वेकर यांना कोणता ना कोणता तरी निर्णय देणंच आहे. म्हणजे एकतर एकनाथ शिंदे गटाला त्यांना अपात्र करावं लागेल. जर ते अपात्र झाले तर हा निकाल या ठिकाणी राहील किंवा एकनाथ शिंदे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. पण जर त्यांनी एकनाथ शिंदे गटाला पात्र ठेवलं आणि आहे ती पद्धत, आहे ती स्थिती कायम ठेवली तर मात्र उद्धव ठाकरे गट हा पुन्हा सुप्रीम कोर्टात जाईल आणि याचा निकाल सुप्रीम कोर्ट देईल. मित्रांनो, ही सगळी परिस्थिती असताना राहुल नार्वेकर जे की भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, सदस्य आहेत, आमदार आहेत, ते आज विधानसभेचे अध्यक्ष आहेत. अशा स्थितीमध्ये जर एकनाथराव शिंदे गट आणि त्यांच्यासोबत आलेले जे आमदार आहेत यांच्या पात्र अपात्रतेविषयी राहुल नार्वेकर तात्काळ निर्णय घेऊ शकतात. जर एकनाथ शिंदे गट यांचं जर खरं असतं आणि त्यांचीच बाजू जर सत्य असती आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आक्षेप जर चुकीचा असता तर भारतीय जनता पार्टीच्या तालमीत वाढलेले, म्हणजे पहिले ते दुसऱ्या पक्षात होते परंतु आता ते तालमीत आहेत आणि ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यावेळेस ते तात्काळ निर्णय घेऊ शकले असते. त्यांनी उद्धव ठाकरे गट हा तात्काळ अपात्र ठेवला असता आणि एकनाथ शिंदे गट हा पात्र ठेवला असता. परंतु परिस्थिती ज्या अर्थी ते निकालाची वेळ लांबवतायत, निकालाला अधिक वेळ देत आहेत, त्या अर्थी अशी परिस्थिती लक्षात येते. जनसामान्यांची अशी भावना आहे आणि राजकीय विश्लेषकांची सुद्धा भावना आहे, कदाचित उद्धव ठाकरे यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती बरोबर आहे आणि उद्धव ठाकरे यांनी जो आक्षेप घेतलेला आहे या आमदारांना, बंडखोर आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात कदाचित तशाच पद्धतीचा निर्णय हा लागणार आहे. आणि म्हणूनच की काय, राहुल नार्वेकर हे निकाल देण्यासाठी किंवा पात्र अपात्रतेच्या कारवाई करण्याच्या संदर्भात वेळ वाढू भूमिका त्या ठिकाणी घेत आहेत असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मग राहुल नार्वेकर नेमका अडचणीत आलेत कसे? मित्रांनो, जर थोडा आपण विचार केला, अभ्यास केला तर राहुल नार्वेकर ही भारतीय जनता पार्टीचे आहेत. परंतु सध्या ते आमदार जरी असले तर भाजपनं देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीला प्राधान्य दिलेलं आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त खासदार निवडून आणून पुन्हा एकदा सत्तेत यायचं हे धोरण त्यांनी आखलेले. आणि अशा स्थितीत महाराष्ट्रात त्यांनी मातब्बर नेत्यांना लोकसभेच्या उमेदवारी द्यायची आणि खासदारकीच्या उमेदवारीमध्ये देऊन त्यांना लोकसभेला पाठवायचं असा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये राहुल नार्वेकर यांचं नाव पुढे येत आहे. राहुल नार्वेकर हे दक्षिण मुंबईमधून लोकसभेची निवडणूक कदाचित लढण्याची शक्यता आहे. जर त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची असेल तर त्यांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचं मतदान तर लागणारच आहे, परंतु एकनाथ शिंदे गट यांचं जे मतदार त्या ठिकाणी आहे तो आपल्यावर नाराज होऊ नये, त्यांचंही मत आपल्याला मिळालं पाहिजे. त्यासोबत अजित पवार गट जो की राष्ट्रवादीचा भारतीय जनता पार्टी सोबत आलेला आहे, त्यांचाही गट त्या ठिकाणी जो आहे त्यांचंही आपल्याला मतदान मिळालं पाहिजे, तरच आपण निवडून येऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे. जर आज त्यांनी एकनाथ शिंदे गट जर अपात्र केला तर मात्र त्यांच्या गटाची जी काही नाराजी असेल ती राहुल नार्वेकरांवर थेट जाणार आहे. कारण भाजपचे जरी ते असले तरी नाराजी मात्र राहुल नार्वेकरकडे जाणार आहे, कारण ते निर्णय घेणारे अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत आणि ही नाराजी त्यांना परवडणारी नाही. त्यासोबतच जर एकनाथ शिंदे गट आज अपात्र केला, कायद्यानं जर तो ठरला आणि तो अपात्र झाला, तर तोच निकाल, तीच भाषा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सुद्धा लागू पडते. म्हणजेच परिणामी अजित पवार गट सुद्धा अडचणीत येईल. असं जर झालं तर त्यांच्याही गटाचा मतदार असेल, कार्यकर्ता असेल, तो राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जाऊ शकतो. परिणामी राहुल नार्वेकर यांना निवडून येणं हे कठीण होईल. म्हणून त्या ठिकाणी ते परत एकदा अडचणीत आलेले. दुसरा भाग असा आहे, जरी घटनेनं आणि कायद्यानं निर्णय द्यायचं ठरलं आणि जर एकनाथ शिंदे गट हा जर अपात्र करायचं जर ठरलं, तर पुन्हा भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहेत, जे दिल्लीमध्ये बसलेले आहेत, की ज्यांनी महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्याची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांकडे जबाबदारी दिलेली आहे, त्यांची सुद्धा मनं त्यांना सांभाळायची आहेत. कारण निर्णय जर चुकीचा दिला, निर्णय चुकीचा म्हणण्याऐवजी जर तो एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात गेला आणि ते जर अपात्र ठरले, तर भारतीय जनता पार्टीचं राज्यातलं सरकार पुन्हा एकदा डळमळतंय, ते कोलमडतंय आणि याला कारणीभूत ठरतायत ते राहुल नार्वेकर. जी नाराजी पक्षश्रेष्ठींची त्यांच्यावर येऊ शकते, म्हणूनही ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी अडचणीत आलेले आहेत. मग आता ही सगळी परिस्थिती असताना सुप्रीम कोर्टाकडून मात्र राहुल नार्वेकर जास्त अडचणीत आले. त्याचं कारण आहे की सुप्रीम कोर्टानं वेळ ठरवून दिलेली आहे आणि ती वेळ आहे 31 डिसेंबर. मित्रांनो, आज 26 नोव्हेंबर आहे आणि पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये नागपूरमध्ये विधानसभेचं अधिवेशन आहे. हे अधिवेशन यशस्वीपणे तर पार पाडायची जबाबदारी आहेच, परंतु या कालावधीमध्ये एकनाथराव शिंदे यांच्या गटाच्या संदर्भात, उद्धव ठाकरे गटाच्या संदर्भात या ठिकाणी सुनावणी सुरू आहे आणि ती सलग 8 ते 15 दिवस होणार आहे. म्हणजे या ठिकाणी वेळ काढूपणा आता घेऊन चालणार नाही. आता कुठला तरी एक निर्णय देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ही सगळ्यात मोठी अडचण राहुल नार्वेकर यांच्याकडे आलेली आहे. मित्रांनो, आजच्या स्थितीमध्ये जर एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या गटाला जर अशी नोटीस आली असती आणि त्यांना अपात्र करा म्हणून जर सांगितलं असतं, तर खरंच हा मनामध्ये प्रश्न येतो की राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी एवढा वेळ दिला असता का? एवढा वेळ त्यांनी घेतला असता का? कदाचित तुमचं सुद्धा उत्तर असेल अजिबात नाही. कारण एकतर्फी निर्णय किंवा त्या पद्धतीचा तडकाफडकी निर्णय किंवा कमी वेळेमध्ये निर्णय राहुल नार्वेकर यांनी कदाचित घेतला असता आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबत असलेल्या गटाला त्यांनी तात्काळ अपात्र केलं असतं, असं जनसामान्याचं मत आहे. मग तीच भूमिका एकनाथराव शिंदे गटाच्या बाबतीत का होत नाही? ठीक आहे, जर समजा ते अपात्रही होत नसतील किंवा उद्धव ठाकरेंचा गट पात्र होत नसेल, हे सगळं जरी असलं तर हे निकाल द्यायला इतका वेळ का लागतो? घटनातज्ञ जे आहेत ते उल्हास बापट यांनी तर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे, राहुल नार्वेकरांबद्दल नाराजी व्यक्त केली. असा कायदाच मी पाहिला नाही, अशी घटना मी पाहिली नाही. इतकं मोठं घटनाबाह्य सरकार हे महाराष्ट्रामध्ये काम करत आहे, निर्णय घेत आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. जर राहुल नार्वेकरांनी ठराविक वेळेमध्ये वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती पाहून जर निर्णय घेतला असता, तर आज हे घटनाबाह्य सरकार राज्यात दिसलं नसतं, असं उल्हास बापट यांचं स्पष्ट मत आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं कित्येक वेळा 2 ते 3 वेळेस जवळपास राहुल नार्वेकर यांना झापलेलं आहे, त्यांची कानउघडणी केलेली आहे. आणि एवढं सांगून सुद्धा तुम्हाला कायदा समजतोय का? विशेष म्हणजे त्यांनी राज्याचे जे कोणी कायदे तज्ञ त्या ठिकाणी होते त्यांना सांगितलं की राहुल नार्वेकर यांना कायद्याचं ज्ञान द्या, त्यांना कदाचित सुप्रीम कोर्टाचे अधिकार आणि मान सन्मान काय असतो हे माहीत नाही. अशा संदर्भात त्यांनी सुनावलं. असं महाराष्ट्रात नाही तर देशात ही कदाचित किंबहुना पहिली किंवा क्वचितच घटना असेल की सुप्रीम कोर्टानं एका राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षाला अशा पद्धतीनं झापला असेल, सुनावलं असेल. मित्रांनो, असं जरी असलं तर राहुल नार्वेकर हे आज अडचणीत आलेले आहेत. जितके एकनाथराव शिंदे आणि त्यांचे आमदार हे अडचणीत आहेत, अजित पवार गट अडचणीत आहे, त्याही पेक्षा किंबहुना त्यापेक्षा अधिक हे राहुल नार्वेकर अडचणीत आहेत. आणि म्हणून त्यांनी कदाचित एक भूमिका घेतल्याचं आपल्या लक्षात येत आहे. ती म्हणजे अशी की 31 डिसेंबर पर्यंत निर्णय द्यायचा नाही. जर आपण तो निर्णय दिलाच नाही तर हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार आहे. कारण सुप्रीम कोर्टानं सांगितलंय 31 डिसेंबर पर्यंत जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर पुढचा निर्णय मग आम्ही सुप्रीम कोर्ट म्हणून त्या ठिकाणी घेऊ. जर असं झालं, हे प्रकरण जर पुन्हा सुप्रीम कोर्टात गेलं आणि राहुल नार्वेकर यांनी निर्णय द्यायला जर विलंब केला, तर राहुल नार्वेकरांवरची
भारतीय जनता पार्टीची नाराजी असेल ती त्या ठिकाणी टळू शकते. एकनाथराव शिंदे गटाची नाराजी टळू शकते, अजित पवार गटाचीही नाराजी टळू शकते आणि मी भारतीय जनता पार्टीचा किती प्रामाणिक आहे हे दाखवण्याची सुद्धा भूमिका राहुल नर्वेकर या ठिकाणी पार पाडू शकतात. आणि राहिलाच प्रश्न सुप्रीम कोर्टाचा, तर सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल तो निकाल तर शेवटी दोन्ही गटाला तो मान्य करावा लागेल अशी स्थिती या ठिकाणी आहे. मित्रांनो, ही घटना, ही माहिती मला आपल्यासमोर शेअर करणं अत्यंत महत्वाचं वाटलं. या घटनेविषयी मी माझं मत दिलं. आपल्याला काय वाटतं की एकनाथराव शिंदे आणि उद्धवराव ठाकरे यांच्या या गटातटाच्या राजकारणामध्ये विधानसभेचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नेते असलेले राहुल नार्वेकर अडचणीत आलेत का? कारण ते आमदारांना तर बंडखोर आमदार जे आहेत त्यांना तर अपात्र करणे ते अपात्र होणारच आहेत, हे कायद्याचे पंडित सांगतायत आणि विशेषतः सुप्रीम कोर्टाचे संकेत सुद्धा तशाच पद्धतीचे मिळत आहेत. ही वस्तुस्थिती असताना आपल्याला काय वाटतं, आपण या विषयावर आपलं मत कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणे द्या. कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आणि अभ्यासू असते, जी महाराष्ट्र पाहतो आणि आमच्यासाठी सुद्धा महत्वाची. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.